हॅलो दादा, कुठे आहे? ऑफिस मध्ये दादा, बोला ना. कोण बोलतोय? भैया गायकवाड बोलतोय, द किंग मेकर ग्रुप अध्यक्ष येवला. बोला ना दादा, बोला ना. हा, आपलं काय ते झालं, आपल्या विमलच्या स्टॉकचं काय झालं दादा? हो दादा, 2 दिवसापासून इथं भयानक पाऊस चालू होता ना. अहो, पावसाचं काय सांगून राहिलं तुम्ही दादा? इथं पोरं तळमळलीत खलमळलीत, म्हणजे त्यांना काहीच समजत नाही, एवढी तळप लागून राहिले त्यांना. 2 दिवस तुम्ही टपरी बंद ठेवले, असं कसं चालून राहील सांगा मला? अहो, काल एका पोरानी त्याला विमल नाही भेटले, त्यांनी रेती खाल्ली. आता तुम्हीच सांगा मला, आता त्याच्या परत हॉस्पिटलचा खर्च कोण करणार? अहो, एवढे सगळे मला फोन येऊन राहतात, मी कुणाकोणाचा काय काय बघू? मला माहित नाही बाकीचं काय. नाही नाही, तुमचं बरोबर आहे दादा. पण आता काय काय पोरानं बोलून एक दिवस काढलो जा, उद्या परत स्टॉक. अहो, मी काय बोलते ते ऐका पहिलं. तुमचा काय जो खर्च असेल ना तो मी करतो. माझं ते म्हणणं आहे पहिलं. मला 17 फोन येऊन राहिले, तर सगळी पोरांचे फोन येतात का असं असं आहे. अहो, सगळ्यांचं मला बघावं लागतो. एवढी बाकी उरलीक चिरलीक अशी कामं नाहीत माझ्याकडे दादा. दादा तुमचं बरोबर आहे, पण आता काय करणार, आपल्या हातात पण नाही ना अहो, आपल्या हातात भेटत असं काय नाही. मी येऊ का तिकडं सांगा मला? मी येऊ तिकडं? नाही 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 नाही, तुम्ही नका येऊ दादा. मी बघा, मी जर तिकडे आलो ना तर लय बेकार होऊन जाईल बघा. नाही 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 नाही, आम्हाला कळतंय की. बोला बोला, फक्त संध्याकाळपर्यंत कळसो जा. लगेच संध्याकाळी आज गाडी तुमच्यासाठीच स्पेशल काढतो इथून. चालेल चालेल. काय चौकी विकीत काय पोलिसांनी अडवलं तर ड्रायव्हरचं व्यवस्थित ठेवा. कोण आहे ड्रायव्हर तुमचा? आपला चंगळा आहे ड्रायव्हर. चंगळे बोले कू. हा. अरे बाबा, तो ड्रायव्हर आहे, मग सगळं बरोबर येते बघा. सगळं व्यवस्थित झालं पाहिजे. द किंग मेकर ग्रुप अध्यक्ष भैया गायकवाड, तुम्हाला तर माहितीच आहे. नाही 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 भाई साहेब, म्हणून तर आपल्या माणसाला स्पेशल माणसाला पाठवतो ना तुमच्या गाडी, स्पेशल गाडीवर. फक्त तिकडे आल्यावर चंगळा बोले. कू कू. हा, चला चला. बाकी काय काय लागलं तर मला बिंदास फोन करा बरं का? नक्की नक्की साहेब, नक्की. हा, चला चला चला. जय महाराष्ट्र. चंगळ्या बोले